हॅलो फ्रेंड्स, मी समीर. आणि मी श्रद्धा. स्वागत आहे तुमचं श्रद्धा किचन अँड सायन्स स्टुडिओमध्ये. इथे तुम्हाला मिळतील स्वादिष्ट घरगुती पदार्थ, झटपट रेसिपीज आणि बरंच काही. तर मग आज आपण बनवणार आहोत हटके स्टाईलमध्ये झणझणीत असा चिकन मसाला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे आपण अर्धा किलो चिकन जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे. आणि आपला चिकन मसाला बनवण्यासाठी आपल्याला हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करून ठेवावं लागणार आहे. तर यासाठी आपण यामध्ये 1 चमचा हळद मिक्स केलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक आणि लसूणची एक पेस्ट बनवलेली आहे, ती यामध्ये ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे जे आहे ते दही ॲड करून घ्यायचं आहे. आणि जर आपल्याकडे दही नसेल तर आपण यामध्ये एक अर्धा लिंबू जो आहे तो कापून सुद्धा टाकू शकता. आता हे जे मिश्रण आहे ते आपलं चिकनला व्यवस्थित लावून घ्या आणि आपले चिकन जे आहे ते किमान अर्धा तास तरी आपण मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. आपले चिकन जे आहे ते मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण चिकनसाठी वाटण तयार करून घेऊया. तर यासाठी आपण 3 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, थोडेसे खोबरे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि फ्लेवरसाठी जो आहे तो आपण असा पुदिना यामध्ये थोडंसं टाकणार आहोत. तर हे जे साहित्य आहे ते पूर्ण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला या भाजीसाठी जे आहे ते कच्चाच मसाला वापरायचा आहे. त्यामुळे आपण मसाला जो आहे तो भाजून घेतलेला नाही आहे. चला तर मग कढई गॅसवरती आपण गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण साधारण 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तुम्हाला जर हवं असल्यास तर तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. यामुळे भाजीला एक छान ऑथेंटिक असा फ्लेवर आपल्या येईल. तर तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये काही खडे मसाले टाकतोय, ज्यामध्ये आपण तमालपत्र, एक लाल मिरची टाकलेली आहे, दालचिनी, काळी मिरी टाकलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित हलवून घेत आहे. खडे मसाले जे आहेत ते व्यवस्थित भाजल्यावरती आपल्याला यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपलं हे जे वाटण आहे ते कच्चं वाटण असल्यामुळे आपल्याला वाटण जे आहे आपलं ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपण यामध्ये टाकल्यानंतर हे आपण पाहू शकता असं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपलं तेल जे आहे ते पूर्णपणे मसाले मिक्स झाले पाहिजे यामध्ये. आता आपण यावरती एक 2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात. आपला हा जो मसाला आहे तो कच्चा असल्यामुळे कमीत कमी आपल्याला त्याला 10 मिनिटं तरी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला कच्चापणा जो आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. आपला हा जो मसाला आहे तो भाजत असताना आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, नाहीतर मसाला जो आहे तो खाली भांड्याला चिटकण्याची शक्यता असते. चला तर मग हे वाटण आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. यामध्ये आता आपण आपले काही घरगुती मसाले मिक्स करूया. ज्यामध्ये आपण यात 2 चमचे जो आहे तो कांदा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर आपण घेतलेली आहे, 1.5 चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा जे आहे हळद आपण घेतलेली आहे. तर हे सर्व मसाले आपण या वाटणामध्ये टाकून घेऊयात आणि हे सर्व मसाले जे आहेत ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपले मसाले जे आहेत ते पहा आपण असे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे आहे मसाले आपले व्यवस्थित एकत्र झाले की आपण 2 मिनिटं जे आहे त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या मसाल्यांना जे आहे ते छान असं तेल सुटलेलं आहे. आता हे मसाले पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं हलवून घेऊयात. आपले मसाले जे आहेत ते आता व्यवस्थित भाजलेले आहेत. तर आपण यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि चिकन आपण व्यवस्थित जे आहे ते या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात, जेणेकरून चिकनला जे आहे ते पूर्णपणे हा मसाला जो आहे तो लागला पाहिजे.
आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित हलवून झालेलं आहे. आता यामध्ये जर तुम्हाला गरज पडल्यास तुम्हाला वाटलं तर आपण थोडं पाणी यामध्ये ॲड करू शकता. फक्त ज्यावेळेस आपण पाणी मिक्स कराल त्यावेळेस पाणी जे आहे ते गरम असू द्या, जेणेकरून भाजीची चव जी आहे ती आपली बदलणार नाही. भाजी जी आहे ती व्यवस्थित हलवून झालेली आहे. तर आता आपण भाजीवरती एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात. तर 10 मिनिटांनी आपण पाहू शकता आपल्या भाजीने मस्त असं तेल सोडलेलं आहे. आपण पुन्हा एकदा भाजी जी आहे आपली ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. कारण की आपण असं अधूनमधून भाजी सतत हलवत राहिली नाही, तर आपली भाजी जी आहे ती खालून करपू शकते. त्यामुळे आपल्याला सतत अशी अधूनमधून भाजी जी आहे ती हलवत राहायची आहे. भाजी व्यवस्थित अशी हलवून झाल्यावरती आपण पुन्हा त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. एक 6 ते 7 मिनिटं भाजी आपण पुन्हा शिजवून दिलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकता, की आपली भाजी जी आहे ती बऱ्यापैकी तयार झालेली आहे आणि आपण पाहू शकता आपला जो मसाला आहे तो एकदम छान प्रकारे दिसून येतो आहे आणि आपलं चिकन जे आहे ते बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आपण एकदा पुन्हा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, की आपलं चिकन जे आहे ते शिजलेलं आहे की नाही शिजलेलं. जर शिजलेलं नसेल तर त्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. आपण भाजीमध्ये सुरुवातीलाच मॅरिनेशनच्या टायमिंगला मीठ टाकलेलं होतं. पण जर तुम्हाला भाजीमध्ये मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता. आता मला यामध्ये थोडंसं मीठ कमी आहे असं वाटत होतं. त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकून भाजी एकदा हलवून घेतलेली आहे. आणि आपली जी भाजी आहे ती आता व्यवस्थित तयार झालेली आहे आणि आपले चिकनचे पीसेस जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आपण पाहू शकता आपली चिकन मसालाची जी रेसिपी आहे ती पूर्णपणे बनून तयार झालेली आहे. आणि आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर जी आहे ती घालून घेऊयात आणि आपला गॅस जो आहे तो आता आपण बंद करून टाकूयात. तर आपली ही जी चिकनची भाजी आहे त्यामध्ये आपण पाण्याचा वापर जो आहे तो अजिबात केलेला नाही आहे. फक्त आपण वाफेवरती जे आहे ते चिकन जे आहे ते आपलं शिजवलेलं आहे आणि आपण पाहू शकता किती छान आपलं चिकन जे आहे ती भाजी तयार झालेली आहे. आणि आता आपण ही जी भाजी आहे ती ज्वारीची भाकर म्हणा, बाजरीची भाकर म्हणा, त्यासोबत खायला भाजी जी आहे ती खूपच छान लागते. अशा प्रकारे आपण भाजी जी आहे ती सर्व्ह करून खायला घेऊ शकता. आणि जर आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असतील, तर त्यांच्यासाठी ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. त्यांना ही भाजी नक्कीच आवडेल. तर तुम्हाला आपली आजची चिकन मसालाची जी झणझणीत रेसिपी होती, ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आपली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.